श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची 2026 ची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम येणार असल्याची माहिती आहे। शेतकरी ही अट काढून टाकू आणि सरसकट 2 लाखापर्यंत सगळ्यांना कर्जमाफी देऊ। त्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। अखेर राज्य सरकारचा निर्णय झालाय। थेट कर्जमाफीला आता जी आहे ती मंजुरी देण्यात आली। हे तर सगळ्यांना माहिती आहे। लाखो शेतकऱ्यांचं कर्जमाफ पूर्णपणे आता केलं जाणार असल्याच्या बातम्या मागच्या बऱ्याच महिन्यांपासून सुरू होत्या। पण बघा, अखेर आता प्रतीक्षा संपली आणि आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे 2 लाख रुपये जमा होणार आहेत। बघा, लाखो शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार असून आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देखील सांगितली जात आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली असून आता कोणत्या क्षणी बँकेत हे पैसे जमा होणार आहेत। 2 लाख रुपये प्रति शेतकरी कर्जमाफीची रक्कम आता खात्यावरती टाकली जाणार असल्याचं राज्याचे कृषी मंत्री यांनी सविस्तर सांगितलेलं आहे। मग चला, हे पैसे कधीपासून येणार आहेत? आजच वाटप होणार की उद्या वाटप होणार की दुसरी कोणती तारीख आहे? सर्व काय माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूया। बघा, आलेल्या माहितीनुसार अखेर मोठी घोषणा ही आपल्याला पाहायला मिळत आहे। थेट सरकारचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय असून शेतकरी बांधव देखील चांगलेच खुश झाल्याचं दिसून येत आहे। सरकारने आता अत्यंत तातडीचा निर्णय घेतलेला आहे। बघा, आतापर्यंत कर्जमाफीला खूप उशीर झाल्यामुळे सरकारची ही मोठी घोषणा आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे आता कोणते शेतकरी नाराज होणार नाहीत, यासाठी पूर्ण रक्कम ही दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। बघा, आता महत्त्वाचं म्हणजे तातडीची 3 कामे करून घ्या। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 3 कामे जेवढं होईल तेवढं आता लवकर करून घ्यायचे आहेत। जर ही 3 कामे लवकर केली नाहीत तर मग कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाहीये। सरकारने आता निर्णय जाहीर केलेला आहे आणि अर्जंटमध्ये ही 3 कामे करावी लागतील, म्हणजे तिकडून पैसे यायला सुरुवात झाली की पूर्ण रक्कम ही बँकेत 2 लाख रुपये जमा होईल आणि थेट तुमचं कर्ज माफ होईल आणि तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल। मग आता तुम्हाला सर्वात आधी सरकारने सांगितलेली जी मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे ती 3 कामे करावी लागतील, तरच तुमचा फायदा होणार आहे। जर तुम्ही ती 3 कामे केली नाहीत तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही। ही देखील गोष्ट शेतकरी बांधवांना आता लक्षात घ्यावी लागेल। तर चला, या ठिकाणी आपण एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सरकारच्या घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी बांधव खुश झालेले आहेत। बघा, आता कर्जमाफीला ही सुरुवात केली जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये जी आहे ती बहुतांशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे आणि यामुळे शेतकरी बांधव आता चांगलाच खुश होणार आहे। बघा, बळीराजासाठी खुशखबर इथं सांगितलं आहे की शेतकरी बांधवांना आता पूर्णपणे रक्कम दिली जाणार असून सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता घेण्यात आलेला आहे आणि ही एक महत्त्वाची अपडेट आहे। पुढे सांगितलेलं आहे की आता शेतकऱ्यांनी ही 3 कामे करून घ्यावी, जेणेकरून कोणत्याही क्षणी पूर्ण पैसे वाटपाची प्रक्रिया आता सुरू होत आहे आणि 2-2 लाख रुपये पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती हे पूर्ण पडणार आहेत असं देखील सांगण्यात आलेलं आहे। आणि आलेल्या माहितीनुसार बघा, शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे दिले जातील। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सर्वात मोठा लाभ मराठवाड्यातील राहणाऱ्या शेतकऱ्यांना पण होणार आहे। जर तुम्ही मराठवाड्यातील राहत असाल तर तुम्हाला पण कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे। विदर्भातील शेतकऱ्यांना पण जास्त प्रमाणात आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पण खूप जास्त प्रमाणामध्ये कर्जमाफीचा लाभ आता भेटणार आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील शेतकरी बांधवांसाठी पण खुशखबर असून तुमचं पण आता याच टप्प्यामध्ये कर्जमाफ होणार आहे आणि थेट 2 लाख रुपयांचं कर्जमाफ आता करायला सरकार सुरुवात करणार आहे। मग चला, आता पैसे वाटपाची प्रक्रिया कधीपासून सुरू होत आहे? 2 लाख रुपये आता शेतकरी बांधवांना तुम्हाला द्यायला नेमके कधीपासून सुरू होत आहेत? आजपासून सुरू होत आहेत की उद्यापासून की दुसरी कोणती तारीख आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। मग त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे याबद्दलचं संपूर्ण अपडेट आता आपण या ठिकाणी पाहत जाणार आहोत। यासाठी आता तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला। तर या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार सरकारने अखेर प्रक्रियेला मान्यता दिलेली आहे आणि आता शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे 2-2 लाख रुपये आता यायलाही सुरुवात केली जाणार असून थेट रकमेचा फायदा आता शेतकऱ्यांना होणार आहे असं देखील सरकारने सांगितलं आहे। बघा, आता महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही या 4 विभागापैकी कोणत्या एका विभागातील राहणारे असाल किंवा तुम्ही जर एकंदरीत आता 12 जिल्ह्याची जी यादी आहे त्या 12 जिल्ह्यांच्या यादीपैकी तुमच्या जिल्ह्याचं नाव जर त्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा सर्वात आधी होऊन जाईल। चला, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये
जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी कर्जमाफीचा मोठा फायदा होणार आहे. 2-2 लाख रुपये हे आता कधीपासून शेतकऱ्यांना वाटप सुरू केलं जाणार आहे. आता सध्या स्थितीला कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी वाटप होणार आहे आणि कर्जमाफीचे पैसे मिळवण्यासाठी कोणती 3 कामे मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितली आहेत याबद्दलची संपूर्ण अपडेट आता तुम्हाला पाहायला मिळेल. आता लक्ष देऊन माहिती पाहत चला. तर बघा शेतकरी बांधवांनो, अखेर या ठिकाणी मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. सरकारचा अखेर मोठा निर्णय झालेला असून शेतकऱ्यांसाठी ही खुश खबर म्हणावंच लागेल. लवकरात लवकर आता शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलेली 3 कामे करा, कारण आता पैसे यायला सुरुवात होणार आहे. सरकारची पूर्ण तयारी झाली. कोट्यवधी रुपयांचा लागणारा निधी अखेर जाहीर झालेला आहे. बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा झालेली आहे. बघा आता तुम्हाला जी आहे ती पहिल्या टप्प्यातच पैसे मिळतील. जर सरकारने सांगितलेली कामे केली नाहीत तर मग तुम्हाला पैसे मिळायला खूप उशीर होऊ शकतो. कर्जमाफी तुमची व्हायला मग अजून खूप उशीर लागेल. त्यामुळे सरकारने सांगितलं आहे की 3 कामे आता तातडीने लवकर करून घ्या. जर तुम्ही महत्त्वाची ही कामे केली नाहीत तर तुमचं एखाद्या वेळेस कर्ज पण माफ व्हायचं नाही, मग तुम्ही तसेच राहताल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कारण की हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी डिटेलमध्ये समजून देखील सांगणार आहे. बघा सरकारने सांगितलेली माहिती देखील समोर आलेली असून आता कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बघा आता जे काही काम बाकी राहिलं होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि आता सुरुवात केली जाणार आहे ती म्हणजे पैसे देण्यास. बघा आता कर्जमाफीचे 2 लाख रुपये हे देण्यास सुरुवात करण्यास मान्यता पूर्ण मिळाली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा चांगलाच फायदा होणार असून शेतकरी देखील चांगलेच खुश होणार आहेत असं पण आपण म्हणू शकतो. एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारच्या माध्यमातून ही अतिशय दिलासा देणारी आणि मोठी घोषणा आपल्याला बघायला मिळत आहे. तर बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पूर्णपणे कर्जमाफीची रक्कम शेतकरी बांधवांनो आता देण्यासाठी मान्यता मिळाली आहे. म्हणजे आता संपूर्ण कर्जमाफी 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट करण्याचा निर्णय जो सरकारचा आहे त्या पद्धतीने आता सरसकट शेतकरी बांधवांनो ही 2 लाख रुपयांची रक्कम तुम्हाला मिळणार आहे. मग चला आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सरसकट कर्जमाफीला सुरुवात केली जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला वेगवान गतीने सर्वात आधी सुरुवात होत आहे, तर चला त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघूया. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी कर्जमाफीचे 2 लाख रुपये हे नक्कीच मिळतील. तर चला संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूयात. बघा आता या ठिकाणी जिल्ह्यांची पण मी नावं सांगणार आहे आणि मुख्यमंत्री काय म्हटलेले आहेत हे देखील आपण बघण्याचं आता काम करणारच आहोत. आता एकंदरीत पाहायला गेलं तर 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आता सरकारने पूर्ण जाहीर केलेली आहे. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार असून जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करतात त्यांना आता 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान तर देण्याचा निर्णय घेतलेलाच आहे. पण बघा मुख्यमंत्री काय म्हटलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट दिलेल्या माहितीनुसार आता 12 लाख शेतकऱ्यांना तर मोठा फायदा होणार आहे. आता सध्या स्थितीला सुरुवातीला एक अट होती की 2019च्या कर्जमाफीचा ज्यांना फायदा मिळाला आहे त्यांना या योजनेतून वगळले जाईल, परंतु तसं काही होणार नाही. त्यांना पण डायरेक्ट मोठा फायदा भेटणार असून कर्जमाफीचा लाभ तुम्हाला पण भेटणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो काहीच काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही. थेट ही कर्जमाफीची रक्कम सरकारच्या माध्यमातून दिली जाणार असून लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत. त्यामुळे कोणीही चिंता करत बसू नका. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने आता डायरेक्ट 2-2 लाख रुपये देण्यासाठी मंजुरी बघायला मिळत आहे. बघा जर तुमचा जिल्हा जालना जिल्हा असेल, जर या जिल्ह्यातील राहणारे कोणी असाल तर या जिल्ह्यात पण आता सर्वात आधी मोठा फायदा होणार असून या जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांचा आता 2 लाख रुपयांचं कर्ज माफ होणार आहे आणि 2-2 लाख रुपये पूर्ण या ठिकाणी वाटपाला आता सुरुवात केली जाणार असून कोणत्याही क्षणी बँक खात्यावर ही रक्कम यायला सुरुवात होणार आहे. यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही. बघा आलेल्या माहितीनुसार आता सरकारने अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर केलेला आहे. बघा जिल्हे तुम्हाला सांगत आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप लगेच कर्जमाफीचे जे आहे ते सुरू केलं जाणार आहे. त्या जिल्ह्यांची आपण नावं पाहत आहोत. यासाठी तुम्ही फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला. तर बघा या ठिकाणी आता
आलेल्या पूर्ण माहितीनुसार आपल्याला मोठी अपडेट ही घडामोड बघायला मिळत आहे आणि शेतकरी बांधवांनो आता पूर्णपणे तुम्हाला कर्जमाफीचा हा फायदा होणार असून यामुळे बहुतांश शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत। बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आधी काय व्हायचं तर 2 लाख रुपयांच्या वरी जर 1 रुपया पण असला तर मग त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीला अडचण यायची, पण आता तसं काही नाहीये। पूर्वीच्या कर्जमाफीत जर 2 लाखाच्या वरी 1 रुपया असेल तरी शेतकऱ्याला कोणताही लाभ मिळत नसे, मात्र आता नियम बदललेला असून 2 लाखांवरील असलेली रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यास 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सरकार भरणार आहे। यामुळे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना देखील यामुळे आता फायदा भेटणार आहे। यामुळे कोणते शेतकरी नाराज राहणार नाहीत असं देखील आपण म्हणू शकतो। मग चला आता कर्जमाफीला ही सुरुवात होत आहे। पैसे वाटपाला मंजुरी आता बघायला मिळत असून लागणारी रक्कम पूर्ण मंजूर झालेली आहे। जेवढे पैसे लागत होते ते पैसे आता पूर्णपणे सरकारच्या जवळ आपल्याला पाहायला मिळत आहेत। मग चला आता ही कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्ण वाटपाला सुरुवात केली जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यात हे सर्वात आधी आता पैसे जमा होतील, तर चला पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहूयात। तर बघा या ठिकाणी पूर्ण माहिती आलेली असून या ठिकाणी आता पूर्णपणे शेतकऱ्यांना फायदा दिला जाणार आहे। बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा धाराशिव जिल्हा, जर या धाराशिव जिल्ह्यातील असाल तर कर्जमाफीचा पूर्ण फायदा आता तुम्हाला होणार आहे। फक्त सरकारने सांगितलेली 3 कामे करून ठेवायची आहेत तरच कर्जमाफीचा तुम्हाला फायदा होईल, कर्जमाफीचे पैसे मिळतील। मग कोणती 3 कामे करायची ती माहिती आपण पुढे पाहणार आहोत। यासाठी राहिलेला व्हिडिओ फक्त लक्ष देऊन पाहत चला। बघा आलेल्या माहितीनुसार महत्त्वाचं काम शेतकऱ्यांना आता करायचं आहे ते म्हणजे शेतकरी बांधवांनो आता लवकरात लवकर तुम्हाला आपला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का ते तपासायचं आहे। जर नसेल तर करून घ्या, कारण की हे करणं आता खूप गरजेचं ठरणार आहे असं देखील आता म्हटलं जात आहे। बघा आधार जोडणी म्हणतात, आता तुम्हाला आधार प्रमाणीकरण खातेदाराने आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करून घेणे हे देखील महत्त्वाचं काम करायचं आहे। अजून काय काय करायचं आहे ते आपण बघणारच आहोत। लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला। त्यापूर्वी कोणकोणत्या जिल्ह्यात आणखीन रक्कम दिली जाणार आहे तर बघा बुलढाणा जिल्हा, जर या जिल्ह्यातील कोणी असेल तर कर्जमाफीचे 2 लाख रुपये या ठिकाणी पूर्णपणे शेतकरी बांधवांनो दिले जाणार आहेत। पूर्ण ही रक्कम बँकेमध्ये येणार असून बँक खात्यावरती 2 लाख रुपये वाटपाला या ठिकाणी पण सर्वात आधी आता सुरुवात केली जाणार आहे आणि पैसे वाटपाची पूर्ण तयारी झालेली असून कोणत्या क्षणी हे पूर्ण पैसे शेतकरी बांधवांनो तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळे काळजी करत आता कसलीच बसू नका। बघा यानंतरचा जिल्हा आपल्याला विदर्भातील पण अमरावती बघायला मिळत आहे। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो आता तुमची पण चिंता मिटलेली असून मोठा फायदा हा तुम्हाला होणार आहे आणि कर्जमाफी ची रक्कम तुमच्या जिल्ह्यात पण पूर्णपणे वाटप केली जाणार असून शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहेत असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। तर शेतकरी बांधवांनो आता काळजी करत बसण्याची कोणतीच गरज ही पडणार नाहीये। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीचा सर्वात मोठा लाभ हा सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। यानंतरचा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे नागपूर जिल्हा। या जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं कर्जमाफ आता होणार असून या ठिकाणचे सर्व शेतकरी बांधव चांगलेच खुश होणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणची आपण म्हणू शकतो। आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे बांधवांनो आता काळजी करत बसू नका। शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय झाला आहे। बघा आता पूर्ण रक्कम मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील सर्व शेतकरी बांधवांनो आता सरसकट रकमेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, कारण की सरसकट कर्जमाफीला सुरुवात सरकार करत असून आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। मग चला आता कोणकोणत्या जिल्ह्यात आणि कोणती कामं आता लवकर करून घ्यावी लागतील जेणेकरून लगेच आज उद्या आपल्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम पूर्ण जमा होईल, आपल्याला पण कर्जमाफीचे 2 लाख रुपये मिळून जातील। मग चला आता हे पैसे तो वाटप सरकार सुरू करत आहे, मग आता कोणती कामं करून घ्यायची आहेत जेणेकरून कर्जमाफी मिळेल, तर चला ती माहिती या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी लक्ष द्या। आता महत्त्वाचं काम देखील आपल्याला करावं लागणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्व शेतकरी बांधव खुश तर झालेलेच आहेत। बघा आता आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा। आता महत्त्वाचं काम तुमच्याकडे फार्मर आय डी असणं गरजेचं आहे, कारण वेळ कमी राहिलेला आहे। फार्मर आय डी आहे का नाही ते बघा, ज्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल त्यांना लाभ मिळण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे फार्मर आय डी त्यानंतर KYC वगैरे सर्व काही व्यवस्थित ठेवा। त्यानंतर बँक पासबुक हे आपलं व्यवस्थित ठेवायचं आहे, कोणतीही अडचण अचानक आली नाही पाहिजे यासाठी सर्व खबरदारी घेऊन ठेवा, म्हणजे कर्जमाफीचा फायदा आपल्याला नक्कीच होईल। शेतकरी बांधवांनो एवढंच नाही तर महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टी अजून आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। बघा आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर कर्जमाफीचा लाभ तर आपल्याला होईलच, पण शेतकरी बांधवांनो आता कोणतीही काही गडबड करायची नाहीये, काळजी करत बसण्याची गरज पडणार नाहीये, कारण की आता तुम्ही म्हणाल कर्जमाफीची रक्कम आली नाही, काही चुकलं का, मग इकडे
वेबसाईट आहे, तिकडे तुम्ही बँकेत जाऊन चक्रा माराल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आता कर्जमाफीचे पैसे यायला सुरुवात झाली की लगेच अधिकृत बातमी सरकार तर देणारच आहे आणि ती आपण या चॅनलवरती लगेच देणार आहोत. त्यामुळे तुम्ही ती अपडेट पाहू शकता. आता कर्जमाफीचे पैसे 30 जुलैच्या आतपर्यंत कधीही जमा होतील असं स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. कोणत्याही क्षणी आता हे कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. फक्त आता मी सांगितलेली तेवढी कामे तुम्ही करून ठेवा, बाकी काही अडचण राहणार नाहीये. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. अशाच माहितीसाठी चॅनलवरती अपडेट राहा. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.